म्हातारपणामध्ये वाचा नाक मुख गळू लागले लाळ आणि शेंबूड श्वाना परी गती झाली. घरातले सगळे बोलतात म्हाताऱ्याला अवघे करती हाड हाड. कसं तरी उचललं तिने, उभं केलं त्याला. अंगावरची माती झटकते धृतराष्ट्राची. बाहेर नो गंधारी धाड 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 बनवा पेटत होतो. तिचा पदर झडतो. ती आरुळ्या मारते, किंचाळते, राजाला मिठी मारते. महाराज मला वाचवा. तोही जळतो. जळून दोघांचा कोळसा झाला भारताचा सम्राट. ज्यांचा अभंग येते तुकोबारा 41 वर्षी 1 महिना 17 दिवस भरले. भगवान 5 दिवस देहूमध्ये गरुड विमान घेऊन आले. सगळ्या गावाला, पुणे परिसराला सांगितलं मी आता वैकुंठाला जातोय, तुम्ही माझ्या सोबत येता कशा नाही. अनुभव सांगायला शिल्लक राहत नाही. हिंदुस्थान पानवा अनुभव सांगतोय तुकोबारा. यांना माहिती पण तुम्ही नवीन असल्यामुळे तुम्हाला सांगतो दृष्टांत. आपले खानदेशी लोक आहेत ना, त्यांनी मला मुंबईला कीर्तनला बोलवलं. बरेच दिवस झाले. आणि तिथे गेल्यावर गणपती उत्सवमध्ये कीर्तन 7 ते 9 वाजता. मी 5:30ला कल्याणला पोहोचलो. टॅक्सी पकडली. उल्हासनगर 4 मध्ये गेलो. पत्ता बरोबर टॅक्सीवाला घेऊन गेलो. हे बघा म्हणे हा प्लॉट नंबर. एक सुंदर मुलगी ओट्यावर उभी होती. बाबा अरबी धुळे जिल्ह्याचे महाराज म्हणतो. हो आम्ही बी खानदेशी. या म्हणे. हातपाय धुतले. बसलो पलंगावर. मुलगी दूध घेऊन आली. काय बाई तुझं नाव? शुभांगी. तू काय शिकली? IT इंजिनिअरिंग. आई बाप कंपनीत गेले, ते येतील. तुम्ही तयारी करा, कीर्तनाला जाऊ म्हणे. बाबा आपण आता सोबत. पप्पा मम्मी पण येतील. मग रात्री आमच्याकडे जेव. मुंबईचं कीर्तन 7 ते. तू काय शिकली? इंजिनिअरिंग. संगीत विशारदच्या 7 परीक्षा पास. असं हार्मोनियम तिच्या बापाने घेऊन दिला. यमन पासून तर भैरवपर्यंत सगळे राग. आवाज बी सुंदर. आणखीन काय शिकले बेटा? बाबा पुण्याला स्वयंपाकाची परीक्षा झाली. 1 लाख बायांमध्ये माझा पहिला नंबर आलाय. वा. तिने सन्मान चिन्ह, बक्षीस मिळालेलं, आमदार खासदार महापौरांच्या हातून झालेला सत्कार सगळं दाखवलं मला. मग आर्वीला माझे मित्र आहेत रामभाऊ अण्णा पाटील सुमनवणी. त्यांचा मुलगा सुभाष इंजिनियर आहे. रात्री मी विचार केला त्या मुलाला एक मुलगी चांगली करावं. बाबा लोके म्हटलं या कामे मी करतो बरं का जोड जाण. काही वेळ ते सांगत चला पण आगाव बेनत आली बरं हो. उचल तुम्ही उचल म्हणता, आम्ही खावरा म्हणतो. खावरा काय आर्वीला आलो. बायोडाटा फोटो घेऊन 2-3 दिवसामध्ये रामभावांना म्हणतो वहिनी अशी मुलगी. लगीन जमान्यामध्ये नाही ना. सुभाषला विचारणं पडली. पसंती, बायोडाटा, शिक्षण. फोन लावला. मग सुभाष बोला काका अशी मुलगी म्हणे. आई बाबाला तुम्हाला आवडते का? राम जाऊ दे तुला वागा नाही म्हणतो. टाका म्हणे व्हॉट्सअपला फोटो. तिला फेसबुकला टाकून त्याने मला मेसेज केला. अंकल आय एम रेडी. लग्न जमलं. दोघं पार्ट्या चांगल्या. मुलगी नांदायला आली. लाईट गेली का? समोर चालू आहे. येईल लाईट. येईल ना लगेच. असो. मग लग्न जमलं. मग काही माय मरी जा हात्याने ते मावशी सांभाळते ना. मग खानदेशमध्ये म्हणे माय मरो आणि मावशी उरो. आता नवीन जे आलेले असं नाही म्हणा येडा सांगत. माय मरून सासू उरो असं म्हणत जावा. हे जे आर माझं असं म्हणेल. नवीन जे आर नाही काय म्हणा ना. माय मरो आणि मामी उरो सासू उरो. आली होती. पुस्तक होतं. संध्याकाळी मोठं घर या मंडप एवढं असं 3 डबा. आर्वीला ते स्वयंपाक बघायला बड्या भाऊ बन्या बाया मागली गेली नाही. बाया सुना टिकरवा भाज्या. हे गर्दी. काही बाईसली जागा नव्हती. खिडकीना गर्दी लटकी पड्यात त्या. स्वयंपाक द्या का ना. मुंबईनी पोर एक काही बाया जिनावाटी चढी सानावाटी डुकी. रवी नाबान त्यासनी बहीण आर्वीनी उशिरा गई. जागाने गौरीच नाही बेटा रुबी राहिली. तिला म्हणतं पडी जायचे ना गुचू बडा तुमले काय अक्कलचे कीर्तनी अक्कलचे म्हणजे. आई पोर स्वयंपाक देखो द्या. आणि आपला कुकर राहिलं तर ते 3 शिट्ट्यावर दिसतं ते उभा राहा. हा 8च मोठा आहे मी. 8च पाय पडतं घर काय नाही. 3 उगता हुकूम मेरे आका जावा दूधला यावा. तुमनं कस काय शे काय माहिती. मला मी तुम्ही भीती तशी डिझाईन वाट राहिली. अण्णा अशी काय राहिला. बस आली होती पोरगी. पापण्या कापेल बाला कापेल. मुंबईनी पोर इंजिनियर IT इंजिनियर. बॅग ठेवली. हातपाय धुतले.
म्हणे आत्याबाई काय स्वयंपाक करू म्हणे देख शुभांगी आपला गाव संध्याकाळी घरी घर खिचडी रास म्हणे. तिला काही माहिती नव्हतं. मम्मीने पुस्तक दिलं बॅग मधून ते पुस्तक काढलं एवढं पुस्तक स्वयंपाक कसा करावा पानं चाळायची ती. आरविण्या बाय म्हणे मायो ऐका कागदी फ्रेंड खिचडी खावी काय माहिती नाही. त्यांचं असं म्हणे गुच्चू बडा म्हणून IT इंजिनियर आहे लोक नाही वाचले ठेवा मग नावचा मनात चालला तुम्हाला गंमत देखा म्हणे काय करस ती. धडा 13वा खिचडी कशी करावी प्रकरण सापडलं गो. गॅस वट्यावर ठेवलं जसं होतं ना अनुभव नव्हता. गॅस पेटवावा पेटवला तिने. पातेली धुवावी अन्नास करू द्या ना बारीक. तांदूळ धुवून टाकावे. बटाटे कापून टाकावे. अद्रक कढीपत्ता कोथिंबीर हिरव्या मिरच्या कापून द्याव्यात. शुद्ध शेंगदाण्याचं तेल टाकावं. डाळ धुवून टाकावी. मसाल्याची फोडणी द्यावी. तेज पान टाकावं. कंसामध्ये असं लिहिलेलं होतं कसं पातेलीला बुन लावावे पण मधमय लावावे का बाहेर बिन लावावे ते काही लिहिलेलं नव्हतं. मुंबईला बटा बिन पुन्हा बांधा आहेत बहिणी 20वा मजलावरल्या बाया इसले का माटळ सापडस का बिल्डर जाऊ दे का माटळ आपलं काही नाही असं असं करत बुन लागे झाला कुठे मी माटळ आपलं मागा झाले जा पुल्ला झाले जा माटणा गंजच गंज. बुन लावावे कथांग लावावे IT होईल पो तिला माहिती नाही. बरं विचारू बी कसा एवढी इंजिनियर पोर असा फोन होता 20,000चा. युट्यूबला गेली हॅलो युट्यूब बुन लावणी मधमाईन का बाय पटकन सांग बघ. बाय युट्यूबचा फारसा हे घेतात बरं का. आता कंपनी काय एवढी पाहण्याच आहे का नाही पाहण्यात हे बी अक्कल पाहिजे ना. दिला बघ फोन रागा रागात फेकून उभी राहिली ती बाई शुभांगी आता काय करू आरविण्या बाया कपाशी याचाल जातीस कांदा निंदाल जातीस भेंडे तोडाल जातीस इसले काही विचारा मग मजा नाही. तिने असा अंदाज लावता डोक्याला हात लावून आई बुन बाहेर तिने लावता होती ते पडी जासू बरं म्हणे. तिने तिथं मधमाई झोपली जर पाया चालण्यात ढागेडा आई चेदा चेन्नी दाबा दाब 3 सासू म्हणे बहिणी हो कमीत कमी आपल्या शिरसासत नाही त्या बाया ते 2-2 घास खायला हो म्हणे. शिरसाटच नाही बाया म्हणे शिलगाव माय म्हणे कथा सोंग बसले मी तू नवली खिचडी तूच काय म्हणे वय विठ्ठल विठ्ठल. चार दाव चाटी तकच माल रोज रोज चाटी तकच मी एक रोज सांगतो अशी काबर चाटच नाही म्हणे महाराज खाली आली दगस मध्ये कान कार्य आली उष्टी करतील मग बंद कर दे हाटील मग येत जासो म्हणत असं अनुभव आला तो बरा. जाण्याच्या अगोदर मुखातून उद्गार पडले शेवट तो मला माझा भाऊ गोड झाला. हो आशा नाही अपेक्षा नाही कामना नाही वासना नाही.